नमस्कार नाथ भक्तांनो, आदेश अलख निरंजन. आज आपण नाथ संप्रदायातील सर्वात पवित्र आणि गूढ अशा शब्दाचा अर्थ जाणून घेणार आहोत. हा शब्द म्हणजे अलख निरंजन. अलख निरंजन. नाथ योगी, अवधूत, साधू संत आणि नाथ भक्त एकमेकांना भेटल्यावर आदेश असे म्हणतात आणि त्याचे उत्तर अलख निरंजन असे असते. पण हा केवळ अभिवादनाचा शब्द नाही, हा संपूर्ण नाथ तत्त्वज्ञानाचा सार आहे. आज आपण या शब्दामागील धार्मिक अर्थ, आध्यात्मिक रहस्य आणि नाथ परंपरेतील महत्त्व सविस्तर जाणून घेऊया. अलख निरंजनाचा उगम. नाथ संप्रदायानुसार भगवान शिव हे आदिनाथ आहेत. सर्व योगविद्या, हठयोग, कुंडलिनी योग आणि आत्मज्ञान यांची सुरुवात आदिनाथ भगवान शिवांपासून झाली असे मानले जाते. आदिनाथांनी ही दिव्य योगविद्या मच्छिंद्रनाथांना दिली. मच्छिंद्रनाथांनी ती गोरक्षनाथांना दिली आणि पुढे नवनाथांनी संपूर्ण भारतभर या परंपरेचा प्रसार केला. याच परंपरेत अलख निरंजन हा दिव्य मंत्र प्रसिद्ध झाला. आता पाहूया आपण अलख म्हणजे काय. अलख हा शब्द संस्कृतीमधील अलक्ष्य या शब्दाशी संबंधित मानला जातो. याचा अर्थ असा होतो, ज्याला डोळ्यांनी पाहता येत नाही, जो इंद्रियांच्या पलीकडे आहे, जो निराकार आणि सर्वव्यापी आहे, जो प्रत्येक जीवामध्ये. नाथयोगी सांगतात, परमेश्वराला आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही. तो प्रत्येक क्षणात आहे, प्रत्येक श्वासात आहे, म्हणून त्याला अलख म्हटले जाते. आता पाहूया आपण निरंजन म्हणजे काय. निरंजन म्हणजे ज्याच्यावर मायेचा स्पर्श नाही, जो पूर्णपणे शुद्ध आहे, ज्याच्यावर कोणताही दोष किंवा विकार नाही, जो निर्मळ परब्रह्म आहे. नाथ संप्रदायात हा शब्द भगवान शिवांच्या निराकार स्वरूपासाठी वापरला जातो. म्हणून अलख निरंजन म्हणजे त्या अदृश्य, निराकार, निर्मळ आणि परमपवित्र शिवतत्वाला वंदन म्हणतात. याचा अर्थ अलख निरंजन असा होतो. आता पाहूया आदेश का म्हणतात. नाथ संप्रदायात नमस्कारऐवजी आदेश हा शब्द वापरला जातो. आपण कसं कोणी दिसलं का नमस्कार करतो, त्याच्याऐवजी नाथ संप्रदायात नाथ भक्त सगळे आदेश म्हणतात. आदेश किंवा अलख निरंजन हा शब्द त्यांच्यासाठी परिपूर्ण वापरला जातो. कोणीही दिसू, ते नाथ भक्त अलख निरंजन किंवा आदेश हा शब्द वापरणार, नमस्कार वापरणार नाही. याचा अर्थ केवळ अभिवादन नसून गुरूंच्या आज्ञेचे पालन करतो किंवा तुझ्यातील परमात्म्याला माझा प्रणाम. जेव्हा एक नाथयोगी आदेश म्हणतो, तेव्हा दुसरा अलख निरंजन असे उत्तर देतो. याचा अर्थ परम निराकार शिवाचा सदैव स्मरण राहो. याचा अर्थ काय होतो जाणून घ्या. परम निराकार शिवाचा सदैव स्मरण राहो. नाथयोगी सतत अलख निरंजन का म्हणतात. नाथ परंपरेनुसार मनुष्य सतत मायेत अडकतो. धन, मोह, अहंकार, क्रोध आणि लोभ यामुळे आत्मज्ञान विसरतो. म्हणून नाथयोगी हा मंत्र वारंवार उच्चारतात, जेणेकरून त्यांना नेहमी आठवण राहील, हे शरीर नश्वर आहे, आत्मा अमर आहे, परमेश्वर सर्वत्र आहे. गुरुशिवाय आत्मज्ञान कठीण आहे. या मंत्राचा जप केल्याने काय होतो. नाथ परंपरेत श्रद्धेने अलख निरंजन स्मरण केल्याने मन शांत होते, ईश्वर भक्ती वाढते, अहंकार कमी होतो, साधनेत एकाग्रता वाढते, गुरुवरील श्रद्धा दृढ होते. तथापि कोणत्याही मंत्राप्रमाणे
यालाही श्रद्धा, सदाचार, नियमित साधना यांची जोड आवश्यक मानली जाते. नवनाथांच्या शिकवणीत याचा संदेश काय आहे? नवनाथांनी नेहमी सांगितले, बाहेर देव शोधण्यापेक्षा स्वतःच्या अंतःकरणात परमात्म्याचा शोध घ्या. नवनाथ नेहमी काय सांगतात? बाहेर देव शोधण्यापेक्षा स्वतःच्या अंतःकरणात परमात्म्याचा शोध घ्या. अलख निरंजन म्हणजे बाह्य जग सोडून देवे नव्हे. अलख निरंजन म्हणजे बाह्य जग सोडून देणे नव्हे, तर मनातील अज्ञान, अहंकार आणि वाईट प्रवृत्ती दूर करून परमेश्वराशी एकरूप होण्याचा प्रयत्न. आजच्या काळात अलख निरंजन आपल्याला काय शिकवते? आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस तणाव, स्पर्धा आणि स्वार्थात अडकला आहे. अशा वेळी अलख निरंजन आपल्याला आठवण करून देतो की सत्याचा मार्ग स्वीकारा, गुरूंचा आदर करा, गरिबांची मदत करा, सर्व जीवांमध्ये परमेश्वर पहा, स्वयं, करुणा आणि प्रेमाने जीवन जगा, आत्मचिंतन आणि साधना यांना वेळ द्या. प्रिय नाथभक्तांनो, अलख निरंजन हा केवळ जयघोष नाही, तो नाथ संप्रदायाचा आत्मा आहे. तो आपल्याला निराकार परमेश्वराचे स्मरण, गुरुभक्ती, वैराग्य आणि आत्मज्ञानाचा मार्ग दाखवतो. जेव्हा तुम्ही आदेश म्हणतात आणि अलख निरंजन असा उच्चार करता, तेव्हा त्या शब्दाचा अर्थ मनापासून समजून उच्चार करा. तेव्हाच या दिव्य परंपरेचे खरे महत्त्व अनुभवता येईल. आदेश अलख निरंजन. जय आदिनाथ, जय मच्छिंद्रनाथ, जय गोरक्षनाथ, जय नवनाथ. धन्यवाद. पुन्हा भेटूया आपण अशाच धार्मिक व्हिडिओमध्ये. धन्यवाद.